ठीक आहे. तर आज आहे आपलं ओके हायड्रोकार्बन्स लेक्चर नंबर 5. हायड्रोकार्बन्स लेक्चर नंबर 5 आजचं आपलं आहे. काल आपण काय शिकलोय, तर काल आपण मेकॅनिझमला सुरुवात केली होती. एलिमिनेशन रिॲक्शन्स आपण काल पाहिलेल्या होत्या. एलिमिनेशन रिॲक्शन मध्ये आपण काल त्या ठिकाणी पहिल्यांदा जे मेकॅनिझम पाहिलं ते होतं आपल्याकडे E2 मेकॅनिझम. कोणतं मेकॅनिझम पाहिलं होतं आपण? E2 मेकॅनिझम आपण त्या ठिकाणी पाहिलेलं होतं. त्यानंतर दुसरं जे पाहिलं ते होतं E2A मेकॅनिझम. कोणतं मेकॅनिझम होतं? आता सर E2 आणि E2A मध्ये काय फरक आहे? ज्या वेळेला तुमचा बॅड लिव्हिंग ग्रुप अटॅच असेल, कोण अटॅच असेल तुमचा? बॅड लिव्हिंग ग्रुप जर त्या ठिकाणी आला तर त्या ठिकाणी आपण E2 मेकॅनिझम लावतो. कोणतं मेकॅनिझम अप्लाय होतं तिथे? E2. आणि इतर वेळी गुड लिव्हिंग ग्रुप जर असेल ओके तर कोणतं मेकॅनिझम अप्लाय होतं? E2 मेकॅनिझम होतं. ओके आणि समजा बॅड लिव्हिंग ग्रुप आला तर E2A मेकॅनिझम. यानंतर तिसरं जे पाहिलं होतं आपण ते होतं E1 मेकॅनिझम. कोणतं होतं आपल्याकडे? सर दोघांमध्ये फरक काय आहे आपण पाहिलं होतं. पहिल्या दोघांमध्ये इंटरमिडिएट तयार होत नाही. मात्र तिसरी जी आहे E1 मेकॅनिझम जे आहे तुमचं, त्या E1 मेकॅनिझम मध्ये मात्र तुमचा इंटरमिडिएट म्हणजे कार्बो कॅटायन त्या ठिकाणी तयार होत. इंटरमिडिएट काय तयार होतो तुमच्याकडे? कार्बो केटायन हा इंटरमिडिएट तुमचा तयार होतो. हे आपण ऑलरेडी काल पाहिलेलं आहे. बरोबर का? नक्की. आज आपल्याला काय पाहिजे? आज आपल्याला पुढचं मेकॅनिझम पाहिजे, दॅट इज E1 लाच आपण पुढे एक्सटेंड करणार आहे. ओके E1 मेकॅनिझम. E1 CB मेकॅनिझम कोणतं पाहणार आहे आपण आज? E1 CB मेकॅनिझम आपल्याला हे आज पाहायचं आहे. E1 चे काही एक्झाम्पल्स आणि त्यानंतर E1 CB आपल्याला पाहायचं आहे. काय डाऊट? काय डाऊट? नक्की. आता पहा E1 मेकॅनिझम फॉर डिहायड्रेशन ऑफ अल्केन्स. काय करायचं? अल्कोहोल्स. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. डिहायड्रेशन नावातच आहे. पाणी काय करायचं आपल्याला? बाहेर काढायचं. कोणामधून? अल्कोहोल मधलं सगळं वॉटर बाहेर काढायचं आणि कोण बनवायचे? अल्किन. कोण बनवायचे? अल्किन. कोण बनवायचे? अल्किन. फॉर एक्झाम्पल पहा, अल्कोहोल घेतला मी, काय डाऊट? काय डाऊट? याची रिएक्शन करायची डिहायड्रेशन इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करायला लागतं आपल्याला हे? ऍसिड. फॉर एक्झाम्पल H2SO4, HClO3 किंवा HCl यांच्या प्रेझेन्स मध्ये करा. अल्कोहोल घेतला, डिहायड्रेशन करतो ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये, तयार काय होतं पहा त्या ठिकाणी, इथला OH आणि इथला H एकत्र येतात आणि त्या ठिकाणी तुमचा तयार होतो H2O. काय तयार होतो? आणि दोघे एकमेकांमध्ये काय करतील त्या ठिकाणी? डबल बॉन्ड. काय करतील त्या ठिकाणी? ते डबल बॉन्ड तुमचा तयार करणार. काय डाऊट? काय तयार झालं तुमच्या इकडे? अल्केन. नाव काय बरं याचं? इथिन. नाव काय याचं? इथिन. काय डाऊट? डिहायड्रेशन करायचं होतं, पाणी बाहेर काढायचं होतं, वॉटर मॉलिक्यूल तुमचा बाहेर आला. काय डाऊट? काय डाऊट? याला काय म्हणतो आपण? डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. ओके आणि काय बनवलं आपण? अल्केन. काय बनवले आपण? आता मेकॅनिझम कोणतं आहे? E1. मेकॅनिझम कोणतं आहे? मग E1 मेकॅनिझम असेल, जर E1 E2 किंवा E2A असेल तर नो इंटरमिडिएट. तर काय असेल? नो. मात्र इथं कसं आहे तुमचा E1 मध्ये इंटरमिडिएट तुमचा तयार होतो. आता जर हे E1 मेकॅनिझम याचा अर्थ इंटरमिडिएट इथे तयार होणार, इंटरमिडिएट इथे तयार होणार आहे. E1 आहे ना, E1 ला इंटरमिडिएट होतो, E2 ला होत नाही. मग पहा E1 मेकॅनिझम नक्की ही रिएक्शन झाली कशी? रिएक्शन झाली कशी? CH3 CH2OH. काय डाऊट? तोच अल्कोहोल पुन्हा परत लिहिला येते. सर मागे लिहिला होता तसाच लिहा. ओके. कार्बन, कार्बन त्याला अटॅच तुमचे हायड्रोजन, कार्बन हायड्रोजन, हायड्रोजन OH. कोण असणार तुमचा? फक्त तो OH मी असा इकडे लिहितो
आणि हायड्रोजन असा इकडे लिहितो. काय डाऊट? याच्यात काही डाऊट आहे का? नक्की नाही. जायचंय पुढे. ठीक आहे. रिॲक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये केली बरं? कोणाच्या प्रेझेन्स मध्ये केली? आता हा जो OH आहे ना, हा तुमचा बॅड लिव्हिंग ग्रुप आहे. कसा आहे हा? तो इझिली सोडून जात, इझिली सोडून जात. मग त्याला काय करावं लागेल? जर आपल्याला वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढायचंय, जर आपल्याला वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढायचंय, जर आपल्याला वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढायचं, तर कोण जाणं गरजेचं आहे? OH. तो तर गेला पाहिजे. पण आपण काय म्हणतोय? OH कसा आहे तुमचा? मग आधी त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करावं लागेल? बॅड लिव्हिंग ग्रुपचं कन्व्हर्जन गुड लिव्हिंग ग्रुप मध्ये, तरच तो काय होणार आहे? बाहेर पडणार आहे. नाहीतर पडेल का? तो बाहेर पडणं गरजेचं आहे, तरच काय होईल आपल्याकडे अल्किन तयार. त्यासाठी आपण ऍसिडचा वापर करतो. कोणाचा वापर करतो? ऍसिड म्हणजे काय दिल ते? ऍसिड म्हणजे काय देणार ते? हे H+ आयन्स काय करतात? या OH सोबत या ठिकाणी बॉन्डिंग करतात. काय करतात? OH सोबत बॉन्डिंग करतात. तयार काय झालं? HCHHCHO पॉझिटिव्ह आणि H2. काय डाऊट? आता हा झालाय गुड लिव्हिंग ग्रुप. काय झालाय आता हा? काय झालाय आता हा? हा ऑक्सिजन आणि ऑक्सिजन काय करेल? या कार्बन सोबतच्या बॉन्डेड पेअर मधले इलेक्ट्रॉन्स ओढून घेईल. काय करेल तो? कार्बन सोबतचे इलेक्ट्रॉन ओढून घेईन आणि त्याचं कन्व्हर्जन होईल H2O मध्ये. पहा H2O कशामध्ये झालं? H2O कशामध्ये झालं कन्व्हर्जन त्याचं? H2O मध्ये झालं. काय डाऊट? कार्बनचे इलेक्ट्रॉन गेले, कार्बन वरती काय येईल? पॉझिटिव्ह चार्ज. काय येणार कार्बन वरती? हायड्रोजन. आणि कार्बन वरती काय आलं तुमचं? पॉझिटिव्ह चार्ज. काय डाऊट? काय डाऊट? आता काय करेल तुमचा? इथून हायड्रोजन कार्बनला इलेक्ट्रॉन पेअर देईल आणि हायड्रोजनला बाहेर काढला. बाहेर हायड्रोजन निघाला म्हणजे काय झालं? H+ म्हणून. काय बाहेर पडेल तो? ऍज अ H+. काय बाहेर पडला? ऍज अ H+. आणि ह्या कार्बन आणि ह्या कार्बन मध्ये काय होणार तुमच्याकडे? काय होणार दोघांमध्ये? डबल बॉन्ड. वरती H, खाली H, इकडे H, इकडे H. झाला का अल्केन तयार? सर H+ पा इथे वापरला होता, इथे आपण पुन्हा तो रिटर्न केला. आणि ही रिॲक्शन तुमची कंटिन्युअसली होत राहील. रिॲक्शन तुमची कंटिन्युअसली होत राहील. E1 मेकॅनिझम मध्ये काय डाऊट? डिहायड्रेशनच्या मेकॅनिझम मध्ये काय डाऊट? नक्की का? देऊ का एक्झाम्पल? देऊ का एक्झाम्पल? घ्या मग, चला पुढे घ्या एक्झाम्पल घ्या बरं. नीट चेक करायचं, कार्बो कॅटायन शिफ्ट होईल का नाही होईल, रिअरेंजमेंट होणार आहे का नाही होणार आहे, ते एकदा चेक करायचं आणि मग सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. सोडवा. झाले? पहा फर्स्ट वन, फर्स्ट केस मध्ये पहा, चेक करा. फर्स्ट वाला आया, सेकंड वाला नहीं आया. देखो इथून काय गेला तुमचा? OH मायनस आहे. जर OH मायनस गेला काय होईल इथे? पॉझिटिव्ह. रिअरेंजमेंट पॉसिबल आहे का? नाही पॉसिबल. रिअरेंजमेंट पॉसिबल नाही. +4 अशा कार्बनवरती जो 2 कार्बन लाट, इथं जरी आला तरी किती कार्बनला अटॅच? 2च कार्बन. मग होईल का रिअरेंजमेंट? रिअरेंजमेंट होणार नाही. रिअरेंजमेंट होणार नाही. आहे तसंच आहे. बरोबर. ज्याच्यावरती कार्बोकॅटायन
असा कार्बन प्लस चार झाला, याला मी म्हणतो कार्बन 1. काय म्हणणार याला मी कार्बन नंबर, काय म्हणणार त्याला मी कार्बन नंबर. शेजारच्याला काय म्हणतो कार्बन नंबर, शेजारच्याला काय म्हणतो कार्बन नंबर. हायड्रोजन कुठून जातो, सेकंड नंबरच्या कार्बन मधून. हायड्रोजन कुठे जाणार, म्हणजे आयदर इकडच्या कार्बन मधला हायड्रोजन इकडे शिफ्ट होईल किंवा इकडच्या कार्बन मधला हायड्रोजन इकडे शिफ्ट होईल आणि प्लस चार्ज सॉरी हायड्रोजन निघून जाईल आणि डबल बॉन्ड होईल. एकतर इकडचा हायड्रोजन निघेल किंवा इकडचा हायड्रोजन H2SO4. ठीक आहे, OH मायनस बाहेर काढला ना आपण. ओके, हायड्रोजन एकतर इकडचा जाईल किंवा इकडचा जाईल. पहा, प्लस चार्ज असलेला कार्बन कार्बन नंबर 1, शेजारचा कार्बन नंबर 2, पहिल्यातून OH गेला, पहिल्यातून काय गेला तुमचा OH गेला, दुसऱ्यातून H गेला, दुसऱ्यातून H गेला. H तुमचा इथून जाईल किंवा H तुमचा इथून जाईल, H तुमचा इथून जाईल और H तुमचा इथून जाणार आहे. काय डाऊट. मी म्हणतो H इकडून गेला तर प्रोडक्ट काय होईल पहा, हा प्रोडक्ट तयार होईल. बरोबर का, नक्की 100%. किंवा दुसरा प्रोडक्ट, हा एक प्रोडक्ट झाला आणि दुसरा प्रोडक्ट काय असेल तुमचा, हा प्रोडक्ट तयार होईल. काय डाऊट. एक काय असणार मेजर, दुसरा काय असणार, एक काय असणार मेजर, दुसरा काय असणार मायनर. बरोबर. सेटझॅप रूल नुसार, सेटझॅप रूल नुसार मेजर कोणता असेल, नीचेवाला. हा काय असणार तुमचा मेजर, हा काय असणार तुमचा, हा काय असणार तुमचा मायनर. काय डाऊट, काय डाऊट. कोणानुसार केलं हे, लिहू का इथे, अकॉर्डिंग टू सेटझॅप रूल. कोणता रूल, सेटझॅप. काय डाऊट, काय डाऊट. हे स्ट्रक्चर पाहून घेतले, नेक्स्ट पेजवर सॉल्व्ह करतो. पहा, नेक्स्ट पेजवर सॉल्व्ह करतो. बोला काय स्ट्रक्चर होतं, अशा पद्धतीचं होतं का, बस. ओके, यही था ना, यही था, बराबर. ठीक आहे, याचं काय केलं तुम्ही, ऍसिड सोबत रिएक्शन केली. कोणासोबत केली, मी म्हणतो H2SO4 घेतलं. काय घेतलं मी, H2SO4 घेतलं. H2SO4 काय देणार आहे आपल्याला, हा H प्लस काय करेल, या बॅड लिव्हिंग ग्रुपचं कन्व्हर्जन गुड लिव्हिंग ग्रुप मध्ये करेल. कशामध्ये करेल, आणि मग तो OH कशामध्ये कन्वर्ट होईल, OH2. OH2 बाहेर पडलं, कन्व्हर्जन कशामध्ये होईल पहा, कार्बन, आणि त्याच्यावरती काय येईल तुमचा प्लस चार्ज. काय येईल कार्बन वरती प्लस चार्ज. काय डाऊट, काय डाऊट. अहो काय डाऊट, नक्की कळा. रिअरेंजमेंट पॉसिबल आहे का, आहे. कारण कसा कार्बोकॅटायन आहे हा प्रायमरी, इथे आला तर टर्शियरी, इथे आला तर टर्शियरी होऊ शकतो. काय होईल तो टर्शियरी होईल. बरोबर. मग काय करायला लागेल, हायड्रोजन सोडायला लागेल. काय करायला लागेल, कोणता तरी हायड्रोजन शिफ्ट होईल. इथे CH3 आहे, इथे CH3 आहे, इथे काय आहे CH3. काय डाऊट, काय डाऊट. थांबा एक मिनिट थांबा, इथे H, इथे H. ओके, हायड्रोजनच नाही, शिफ्टिंग कशी होईल. ओके, हा हायड्रोजन काय करेल, हा हायड्रोजन काय करेल, इलेक्ट्रॉन पेअर घेईल आणि इकडे शिफ्ट होईल. प्लस चार्ज तुमचा इथे जाईल, प्लस चार्ज तुमचा, कळतंय का, अहो कळतंय का, हायड्रोजन इकडे, प्लस चार्ज तुमचा टर्शियरी. तयार काय झालं पहा, CH3, CH3 पॉझिटिव्ह चार्ज, आणि आधी किती होते 2 होते, आता काय झाले CH3. काय डाऊट, काय डाऊट. नक्की झालाय का तयार कार्बोकॅटायन, झालाय तयार कार्बोकॅटायन, झालाय. आता पहा, ज्या कार्बन वरती कार्बोकॅटायन आहे त्याला म्हणायचं कार्बन नंबर 1, त्याच्या शेजारच्याला काय म्हणायचं कार्बन नंबर 2. काय म्हणायचं कार्बन नंबर, कार्बन नंबर 2. काय डाऊट. कार्बन नंबर 2 मधून कोण जाणार, हायड्रोजन. सर कोणत्या ह्याच्यातून जाईल, तिन्ही सारखे आहेत, कोणत्या ह्याच्यातून पण तुम्ही काढू शकता. ठीक आहे, मग पहा काय होईल, समजा असं म्हणूयात की इकडे तुमचा डबल बॉन्ड झाला, CH3 CH3. काय डाऊट, काय डाऊट. कसं आलंय, कळलंय का.
नक्की कळाले? 100% हे झालं तुमचं इव्हन मेकॅनिझम. कोणासाठी? कोणासाठी? डिहायड्रेशन. कोणासाठी? डिहायड्रेशन. कोणाचं डिहायड्रेशन केलं तुम्ही? अल्कोहोलचं. कोणाचं डिहायड्रेशन केलं? कोणाचं डिहायड्रेशन केलं? घेऊ का अजून एक एक्झाम्पल? घ्या, सोडवा. बेन्झीन रिंग OH, सोडवा. हो गया? पहा, HCl4 घेतो. HClO4 ऍसिड असेल. ओके, ऍसिड काय देईल तुम्हाला? H+. ऍसिड काय देईल तुम्हाला? H+. हा H+ काय करेल? OH- सोबत जाऊन बॉन्ड तयार करेल. बरोबर. OH आणि H काय म्हणून बाहेर पडेल तुमचं? H2O. इथे काय होईल तुमचा? पॉझिटिव्ह चार्ज कार्बो कॅटायन तुमचा तयार होईल. काय तयार होईल तुमच्याकडे? पहा, इथे काय झालं तयार तुमच्याकडे? कार्बो कॅटायन. काय डाऊट? अहो काय डाऊट? झाला का कार्बो कॅटायन तयार? नक्की. शिफ्टिंग होईल का? रिअरेंजमेंट होईल का? होणार ना रिअरेंजमेंट. जर रिअरेंजमेंट झाली, पहा इथे काय तुमच्याकडे 2 हायड्रोजन आहेत. काय इथे तुमच्याकडे 2? हा पॉझिटिव्ह चार्ज कार्बोकॅटायन जर इकडे झाला, हायड्रोजन समजा इकडे शिफ्ट झाला, तर काय होईल? बेन्झीन रिंग सिग्मा एम्प्टी ऑर्बिटल, वॅकंट ऑर्बिटल. बरोबर. रेझोनन्स पॉसिबल. स्टॅबिलिटी तुमची वाढेल. स्टॅबिलिटी काय होणार तुमची? मग पहा, ठीक आहे. इथे काय आलं तुमचा? इथला H इकडे शिफ्ट झाला पहा, आणि इथे काय आलं तुमच्याकडे? प्लस चार्ज. काय आलं तुमच्याकडे? प्लस चार्ज. पॉझिटिव्ह. काय डाऊट? काय डाऊट? ज्या कार्बन वरती पॉझिटिव्ह आला त्याला म्हणणार कार्बन नंबर. शेजारच्याला काय म्हणणार? कार्बन नंबर. शेजारच्याला काय म्हणणार? कार्बन नंबर. आता डबल बॉन्ड इकडे बनेल का इकडे बनेल? लेफ्टला. का बरं इकडे का नाही बनणार? राईटला होईल. सॉरी, कुठं होणार डबल बॉन्ड तुमचा? राईटला. लेफ्टला का नाही होणार? इथं हायड्रोजन आहेत का? नाही. हायड्रोजन पाहिजे ना, इथं हायड्रोजन नाही म्हणजे कुठं होणार? तिकडं होणार. इथे काय होईल तुमचा? डबल बॉन्ड. हा H तुमचा आहे तसाच, इथला हायड्रोजन निघून जाईल. काय डाऊट? काय डाऊट? नक्की का? अहो नक्की का? काय डाऊट? इथून इथे काय झाली? ही तुमची रिअरेंजमेंट झाली. काय झाली तुमच्याकडे? काय झालं तुमच्याकडे? रिअरेंजमेंट. आता जमतंय का? आता समजले? नक्की. पेज आहे, एक एक्झाम्पल आपण घेऊयात. काय काय करा. का आधी दिल तर तसाच देऊ? थांबा, आधी दिल तर तसाच देतो. थांबा थांबा थांबा. हा सोडवा. येत असेल तर सोडवा तू, काय डाऊट नाही. चालेल ना, भारी. घ्या, सोडव. इन प्रेझेन्स ऑफ Al2O3 हिट केला. H+ दिसायचं नाही. परत म्हणते H+ कुठून आला? H2SO4 घ्या आपलं. घ्या. झाले? झाले? पहा, याच्यापासून काय तयार होईल तुमच्याकडे? इथे काय होणार तुमच्याकडे? पॉझिटिव्ह चार्ज. इथे काय होईल? पॉझिटिव्ह चार्ज. शिफ्ट होऊ शकतो का? रिअरेंजमेंट होऊ शकते. कुठे होईल रिअरेंजमेंट तुमची? लेफ्ट साईडला. बरोबर. 1 2 3 आणि चौथा इथे हायड्रोजन आहे, म्हणजे प्लस चार्ज तुमचा काय होईल?
काय होणार प्लस चार्ज तुमचा इकडे येईल आणि इथला हायड्रोजन इथे एक चौथा हायड्रोजन आहे तो काय होईल तुमच्याकडे इकडे शिफ्ट होईल. लिहिला नाही सर हायड्रोजन आपण नाही लिहित ते असतात दिसत नाही पण ते असतात देव हायड्रोजन. काय डाऊट बोला. आता डबल बॉन्ड ज्याच्यावरती प्लस चार्ज त्याला कार्बन नंबर 1 शेजारच्याला कार्बन नंबर 2 शेजारच्याला कार्बन नंबर 2 ना हा टू याच्या शेजारचे नीट पा वरती पाहून पा व्हिडिओकडं हो ठीक आहे खाली बघून नका ठीक आहे. काय डाऊट बोला. डबल बॉन्ड इकडे का इकडे एकतर इकडे लागेल किंवा तिकडे लागेल. मेजर सांगा मेजर राईटला मेजर कुठे असणार राईटला मेजर कुठे असणार प्रोडक्ट तुमचा राईटला. काय डाऊट काय डाऊट घ्या लिहून घ्या प्रोडक्ट बनवून घ्या आणि बाहेर कोण पडणार तुमच्याकडे वॉटर मॉलिक्यूल. समजले बीआर वाला करना है करेंगे ना अभी. समजले ठीक आहे. इवन मेकॅनिझम फॉर डिहायड्रो हॅलोजिनेशन ऑफ हॅलो. आता डिहायड्रेशन पाहिलं कोणाचं अल्कोहोलचं. आता सेम इवन पाहिजे कोणासाठी हॅलो अल्केन साठी डिहायड्रो हॅलोजिनेशन म्हणजे कोण कोण बाहेर काढायचे आणि हॅलोजन कोण बाहेर काढायचं हायड्रोजन आणि बोला इथे कोण असणार तुमच्याकडे हॅलोजन असणार फक्त. काय फरक आहे वरती ओएच होता इथं कोणी तुमच्याकडे फक्त. आता ही जी रिॲक्शन आहे पहा तुम्ही म्हणाल सर हेच आपण E2 मध्ये पण पाहिलं होतं पण त्या ठिकाणी वापरलेला सॉल्व्हंट वेगळा आहे इथं वापरलेला सॉल्व्हंट वेगळा. तिकडच्या रिॲक्शन कंडिशन्स वेगळ्या आहेत इकडच्या रिॲक्शन कंडिशन्स. इथं आपण पोलार प्रोटेक्ट सॉल्व्हंट वापरतो. काय वापरतो इथे आपण कोणतं वापरतो आपण पोलार प्रोटेक्ट. आणि कालच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलंय मगाशीच पोलार प्रोटेक्ट सॉल्व्हंट काय असतं डायपोल म्हणजे ज्याची मोर दॅन 0 असते बरोबर. आणि एक्झाम्पल पण दिले होते कोणते H2O किंवा अल्कोहोल H2O किंवा अल्कोहोल हे कसे तुमचे पोलार प्रोटेक्ट सॉल्व्हंट कसे थे मी इथे म्हणतो फॉर एक्झाम्पल H2O घ्या. चला काय घेतलं मी इथे H2O काय घेतलं मी इथे H2O काय तुमचा पोलार प्रोटेक्ट सॉल्व्हंट काय तुमचा PPS PPL वेगळं PPS वेगळं PPL PPS कन्फ्युज करायचं नाही. काय तुमचा वॉटर तुमच्याकडे PPS म्हणून आहे बरोबर का. आता ब्रोमीन कसा आहे तुमचा ऑलरेडी तो गुड लिव्हिंग ग्रुप आहे. ब्रोमीन कसा ऑलरेडी कसा आहे तो गुड लिव्हिंग ग्रुप. जर तो गुड लिव्हिंग ग्रुप आहे बोला काय बनेल त्या ठिकाणी कार्बोकेटायन. काय तयार तुमच्याकडे ज्याच्यावरती कार्बन वरती प्लस चार्ज असा कार्बन त्याला म्हणतो आपण कार्बन नंबर 1. त्याच्या शेजारचा कार्बन नंबर 2 शेजारचा कार्बन नंबर शेजारचा कार्बन नंबर 2. काय डाऊट नक्की बोला. पहिल्यातून हॅलोजन दुसऱ्यातून हा हायड्रोजन तुमचा बाहेर पडेल काय तयार होईल पहा HCH डबल बॉन्ड CH CH. काय डाऊट हा H आणि बाहेर पडलेला Br. काय डाऊट समजलं आहे का. जाऊ का पुढे नेक्स्ट घ्या मगाशी दिलेलं एक्झाम्पल. असंच होतं का यहीच होता यहीच था करो फिर C2H5OH घ्या. काय अल्कोहोल घेतलंय फक्त कोण घेऊ शकतो आपण वॉटर घेऊ शकतो किंवा अल्कोहोल घेतलं मी अल्कोहोल लेस बल्की घेतलंय. घ्या पटकन झालं. बोला फर्स्ट स्टेप मध्ये काय होणार तुमच्याकडे कार्बोकॅटायन तयार होईल. अहो काय तयार होईल तुमच्याकडे कार्बोकॅटायन तुमचा तयार होईल
रिअरेंजमेंट पॉसिबल आहे का? कुठे? आधीच काय तो टर्शियरी, मग रिअरेंजमेंट होईल का त्याच्यामध्ये? रिअरेंजमेंट होईल का? ज्याच्यावरती प्लस चार्ज त्या कार्बनला म्हणायचं कार्बन नंबर, त्याच्या शेजारच्या कार्बनला म्हणायचं कार्बन नंबर, किंवा त्याच कार्बनच्या शेजारच्या इकडच्या साईडने काय म्हणायचं? टूच म्हणायचं. काय म्हणायचं? टूच म्हणायचं. ठीक आहे, टूच टूच म्हण. बोला. एक मधून हॅलोजन, दोन मधून इकडे का इकडे? तिकडे किंवा इकडे. मेजर कोणता? मेजर कोणता? काय काय? कुठे? हा बोल काय? वरती CH3 आहे. बॉन्ड किती आहे? 1 2 3 ना, आणि चौथा बॉन्ड कोणाचा होता? ब्रोमिनचा. तू गेला ना. असं काय करता? घ्या प्रोडक्ट घ्या. प्रोडक्ट आहे क्या? जाऊ क्या आगे? जाऊ क्या आगे? आता नीट सॉल्व करायचंय. आता नीट सॉल्व, या टेस्ट आहे. डोकं वापरून सॉल्व करायचं. सोडवा. सोडवा चला. विचार कर, विचार कर. झाले? ठीक आहे, पहा. ब्रोमिन तुमचा निघून जाईल. काय होईल इथे? प्लस चार्ज. काय होईल इथे? प्लस चार्ज. इथपर्यंत काय डाऊट? नक्की. ज्याच्यावरती प्लस चार्ज कार्बन नंबर 1, शेजारच्याला कार्बन नंबर, शेजारच्याला कार्बन नंबर 2. काय डाऊट? काय डाऊट? इथं काय आहे तुमच्याकडे? एक हायड्रोजन शिल्लक आहे ना. मगाशी का नव्हता तिथे हायड्रोजन? ती बेन्झीन रिंग होती. असं होतं ना. हा काय तुमचा? सायक्लोपेंटेन. काय सायक्लोपेंटेन मध्ये साईडला 2 हायड्रोजन असणार की? आहे का हायड्रोजन? बरोबर. मग बोला, इकडचा का इकडचा? इकडचा. का बरं? का बरं? रिअरेंजमेंट पॉसिबल आहे का? रिअरेंजमेंट पॉसिबल आहे. पहा, सांगू मी. पहिली गोष्ट पहा, इथे पण 2 हायड्रोजन आहेत. बरोबर आहेत का? 2 याच्यात काय डाऊट? इथे पण 2 हायड्रोजन आहे. ठीक आहे, आहेत का? काढून दाखवू. इथे सुद्धा काय तुमच्याकडे? 2 हायड्रोजन आहे. काय डाऊट ह्याच्यामध्ये? पहा, रिंग किती मेंबर आहे? 5 मेंबर रिंग आहे. रिंग एक्सपान्शन या ठिकाणी होऊ शकतं. रिंग एक्सपान्शन जर झालं तर स्टॅबिलिटी काय होणार? वाढणार. ठीक आहे, म्हणून बोला, हा बॉन्ड तुटेल, नेगेटिव्ह चार्ज हायड्रोजन वरती येईल. ओके, पॉझिटिव्ह चार्ज इकडे शिफ्ट होईल, आणि हा काय होईल? इथे असा रिंग बनवेल. पहा काय होईल. ठीक आहे, हा बॉन्ड काय झाला तुमचा? आता ब्रेक झाला. हा बॉन्ड काय झाला तुमचा? आता ब्रेक झाला. काय डाऊट? इथपर्यंत काय डाऊट? कुठे बॉन्डिंग झाली त्याची? इथे झाली. इकडचा CH3 आहे तसा, ज्याला अजून हात लावलेला नाहीये. प्लस चार्ज तुमचा कुठे आला? काय डाऊट? आता किती मेंबर रिंग झाली बरं? काढू का मग व्यवस्थित? 6 मेंबर रिंग आलाय. किती मेंबर झाली ही? 6 मेंबर रिंग झाली. इकडे तुमचा हायड्रोजन, आणि इथे प्लस चार्ज. इथे काय तुमचा? प्लस चार्ज. काय डाऊट? काय डाऊट? प्लस चार्ज इथं नाही, इथं असं. ठीक आहे, आता
असा कार्बन जो 3 कार्बन लाटत, बरोबर. ओके, काय डाऊट? काय डाऊट? इथे आला तुमचा प्लस. ज्या कार्बन वरती प्लस चार्ज त्याला काय म्हणतो? कार्बन नंबर. शेजारच्याला कार्बन नंबर, शेजारच्याला कार्बन नंबर 2, शेजारच्याला कार्बन नंबर. काय डाऊट? हायड्रोजन कुठून निघणार? हायड्रोजन कुठून निघणार? कार्बन नंबर 2 मधून. मी म्हणतो इथला हायड्रोजन गेला, काय होईल इथे? आता इथला गेला काय, इथला गेला काय, यालाच फिरवलं तर काय हे असं दिसणार. समजतंय, कळतंय नक्की. आणि दुसरा कुठला जाऊ शकतो? इकडचा, असं. पण मेजर कोणता आहे? मेजर कोणता आहे? हा काय तुमचा मायनर. कळलंय का? रिअरेंजमेंट झाली तर रिंग एक्सपान्शन झालं, आणि रिंग एक्सपान्शन झाल्यामुळे त्या ठिकाणी टर्शरी कार्बोकॅटायन तयार झाला. टर्शरी कार्बोकॅटायन तयार झाला त्याच्यानंतर त्या ठिकाणी हायड्रोजन रिमूव्ह झाला, आणि मग तुमच्याकडे मेजर प्रोडक्ट आला. काय डाऊट? काय डाऊट? देऊ का अजून एक एक्झाम्पल? असंच देऊ का एक एक्झाम्पल? तरी सुद्धा व्यवस्थित नीट डोकं लावून अप्लाय करायचं. ठीक आहे, घ्या. अबे कुकर निघाला. बोलू नका. झालं का? नीट पहा, लक्षपूर्वक पहा काय दिलंय. सॉल्व्हंट कसं आहे तुमचं? वेगळं आहे, बल्कियर ग्रुप आहे. ठीक आहे. आणि ब्रोमीन कसा आहे? गुड लिव्हिंग ग्रुप आहे. ब्रोमीन कसा आहे? हा बल्कियर आहे, हा गुड लिव्हिंग ग्रुप आहे. इथे E1 असेल का E2 असेल? कोणतं मेकॅनिझम असणार इथं? E2 मेकॅनिझम. कोणतं मेकॅनिझम असणार? काल पाहिलेलं. कोणतं मेकॅनिझम असेल? कोणतं मेकॅनिझम असेल? E2 मेकॅनिझम असणार. कोणतं असणार? हे एक्झाम्पल झाले ऑलरेडी. कोणतं मेकॅनिझम हे? जर E2 मेकॅनिझम जर असेल तर कार्बोकॅटायन तयार होईल का? म्हणजे बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड फॉर्मेशन कसं होईल? सायमल्टेनियस. बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड फॉर्मेशन काय होणार? सायमल्टेनियस. काय असणार इथे? ट्रान्झिशन स्टेट असेल. काय असेल इथे? बरोबर. म्हणजे इथून ब्रोमीन जाईल, ज्या कार्बनला ब्रोमीन अटॅच त्याला म्हणायचं अल्फा, शेजारच्याला म्हणायचं बीटा. बीटा मधून कोण जाणार? हायड्रोजन. अल्फा मधून कोण जाणार? ब्रोमीन. बरोबर का? इथे हायड्रोजन आहे, इथे सुद्धा तुमचा हायड्रोजन आहे. काय डाऊट? काय डाऊट? आता पहा, मग प्रोडक्ट तुमचे 2 प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार होऊ शकतात. पहिलं बोला, इथे काय होईल तुमच्याकडे? डबल बॉन्ड. हा एक झाला प्रोडक्ट, आणि दुसरा एक प्रोडक्ट तयार होईल इथे अशा पद्धतीने. बरोबर. मेजर कोणता असेल? हा कोणता असेल? हा कोणता असणार? कोणत्या रूल नुसार? सेट झॅप रूल. कोणत्या रूल नुसार? पण वापरलेला जो सॉल्व्हंट आहे किंवा तुम्ही जो काही अल्कोहोल वापरलाय तो कसा आहे? बल्कियर. जर बल्कियर ग्रुप असेल, जर बल्कियर ग्रुप असेल तर सेटचा प्रोडक्ट काय होतो? मायनॉर. सेटचा प्रोडक्ट काय होतो? मायनॉर. म्हणजे हा काय असणार? बरोबर. आणि जर बल्कियर ग्रुप असेल तर जो सेटझॅप प्रोडक्ट आहे तो मायनॉर होतो, आणि दुसरा काय होतो? एक सेटझॅप, दुसरा कोणता असतो? हॉफमन प्रोडक्ट. दुसरा कोणता प्रोडक्ट असतो? हॉफमन प्रोडक्ट. बरोबर का? म्हणून हॉफमन प्रोडक्ट काय झाला तुमचा? हॉफमन्स प्रोडक्ट इज मेजर. हॉफमन्स प्रोडक्ट इज मेजर.
काय डाऊट? काय डाऊट? थोडासा गोष्टी चेंज केला, रिएक्शन तुमची डायरेक्टली चेंज होते. रिएक्शन डायरेक्टली तुमची चेंज. काय डाऊट? काय डाऊट इथपर्यंत? नक्की समजले? जाऊ का पुढे? नेक्स्ट काय तुमच्याकडे? सीबी मेकॅनिझम. ओके. E1 सीबी. ई म्हणजे काय? एलिमिनेशन. E1 म्हणजे काय? वनचा अर्थ काय? युनिमॉलिक्युलर. वनचा अर्थ काय? सीबी म्हणजे काय? सीबी म्हणजे काय? हा, कॉन्जुगेट बेस. काय असतो तुमचा? कॉन्जुगेट बेस. काय डाऊट? अहो काय डाऊट? घेऊ का पुढे? आता एखाद्या रिॲक्शन मध्ये E1 सीबी मेकॅनिझम कधी होईल? E1 सीबी मेकॅनिझम जसं की आपण त्या ठिकाणी पाहिलं, जर कार्बोकॅटायन तयार होत असेल तर E1, नसेल होत तर E2, नसेल होत तर E2. E2A कधी होतं? आणि जर बॅड लिव्हिंग ग्रुप असेल तर पाहिलं आपण त्या ठिकाणी, नक्की पाहिलंय. E2A कल देखा. बरोबर, ठीक आहे. तसंच E1 सीबी कोणतं? E1 सीबी. E1 सीबी कधी होतं पहा. एक इथे बॅड लिव्हिंग ग्रुप तर पाहिजे. कोण पाहिजे इथे? प्लस तुमच्याकडे इथे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असतो. काय असतो तुमच्याकडे दुसऱ्या साईडला? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग म्हणजे काय? ह्या मॉलिक्युल मधून हा काय करतोय? इलेक्ट्रॉन काय करतोय? हा इलेक्ट्रॉन ओढून घेतोय. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप काय करतो? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप काय करतो? इलेक्ट्रॉन ओढून घेतो. बरोबर. समजा इथे हा काय तुमचा इलेक्ट्रॉन बॅड लिव्हिंग ग्रुप, हा काय तुमचा बॅड लिव्हिंग ग्रुप. कळलं ना का पूर्ण लिहू? बॅड लिव्हिंग ग्रुप कोण आहे? हा तुमचा बॅड लिव्हिंग ग्रुप. मला माहिती कोणतरी विचारणार मला उद्या BLG म्हणजे काय. ठीक आहे. आणि इकडे कोण पाहिजे तुमच्याकडे? NO2 हवा. हा कोण आहे तुमचा? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप काय करतो? इलेक्ट्रॉन स्वतःकडे काय करतो? स्वतःकडे. काय डाऊट? समजलं? या जर दोन गोष्टी तुम्हाला दिसत असतील, तर त्या ठिकाणी कोणतं मेकॅनिझम होणार? E1 सीबी प्लस एक तुमचा स्ट्रॉंग बेस पण असतो. ही झाली फॅक्टर 1. आणि दुसरा फॅक्टर काय असतो तुमच्याकडे? स्ट्रॉंग बेस. काय असतो तुमच्याकडे? कोण वापरलेला असतो इथे? स्ट्रॉंग बेस वापरला असतो. ठीक आहे. काय डाऊट? काय डाऊट इथपर्यंत? नक्की कळाले? E1 सीबी मेकॅनिझमचे रिक्वायरमेंट काय? बॅड लिव्हिंग ग्रुप पाहिजे आणि कोण पाहिजे? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप पाहिजे. तर काय होतं त्या ठिकाणी? E1 सीबी मेकॅनिझम होतं. काय होतं तुमचं E1 सीबी? इथे लिहून घ्या बरं तुम्ही लगेच. BLG म्हणजे काय तुमचं? बॅड लिव्हिंग ग्रुप. 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 LGBT घेऊन आहे ते बाहुळट. BLG बॅड लिव्हिंग ग्रुप. वेडी माणसं. ठीक आहे. काय डाऊट? पहा फॉर एक्झाम्पल इथे फ्लोरीन लावू आपण. मागचंच एक्झाम्पल घेऊयात. NO2. काय डाऊट? सर थोडं खाली काढा. थोडं खाली काढू. फ्लोरीन NO2. मेकॅनिझम पहा. काय डाऊट? स्ट्रक्चर काढले. हा कसा आहे तुमचा? मग इझिली सोडून जातो का तो? CH3O- Na+. स्ट्रॉंग बेस घेतला मी. काय घेतला मी? इथं हायड्रोजन आहे, इथे हायड्रोजन आहे. बरोबर का? नीट पाहिजे काय होतंय. होत का? इथे काय होतं? ज्याला तुमचा बॅड लिव्हिंग ग्रुप अटॅच त्याला म्हणायचं कार्बन नंबर. शेजारच्याला म्हणा कार्बन नंबर. काय डाऊट? काय डाऊट? नका म्हणू, थांबा. पुढे गेल्यावर म्हणू आपण, थोडस चेंज होणार आहे इथे. पहा नीट पहा. हा हायड्रोजन काय करतो? हा
हायड्रोजन काय करतो, इलेक्ट्रॉन देऊन बाहेर ऍज अ H प्लस म्हणून पडतो. काय म्हणून बाहेर पडतो? तर असंच कस काय रॅन्डम तुम्ही त्याला बाहेर काढलं? इकडे कोण लागलाय? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कोण आहे तुमच्याकडे? म्हणजे हा काय करतो, ह्या कार्बनचे इलेक्ट्रॉन, जर ह्या कार्बनचे इलेक्ट्रॉन ओढून घेतो, तर कार्बनला कशाची गरज आहे आता? त्याचे इलेक्ट्रॉन ओढून घेते, म्हणजे त्याच्याकडचे इलेक्ट्रॉन काय होतात, ते कमी होतात. जर इलेक्ट्रॉन कमी होतात, जर इलेक्ट्रॉन कमी होतात, त्याला इलेक्ट्रॉन देणारा कोणतरी पाहिजे. तो काय म्हणतो हायड्रोजनला, तुझे इलेक्ट्रॉन मला द्या आणि तू तू निघ आता, तू काय कर, तू निघ. मग पहा झालं काय, अशीच असतात माणसे. माणसे, एक हायड्रोजन आहे तसाच इथे काय तयार झालं तुमच्याकडे, कार्बन वरती निगेटिव्ह चार्ज आला. कार्बन वरती काय आला इथे, म्हणजे काय तयार झालं इथे, कार्बॅनियन. काय तयार झाला, काय तयार झाला, कार्बॅनियन. E1 मध्ये कोण तयार झालता, कार्बोकॅटायन. इथं कोण झालंय, कार्ब्या. कोण तयार झालंय, कार्ब्या. काय डाऊट, कार्बॅनियन कोण तयार झालाय. आणि ही काय असणार आहे तुमची, RDS. ही काय असणार आहे तुमची. का बरं सर, बॉन्ड तुटतोय ना, बॉन्ड तुटते म्हणजे एनर्जी लावावी लागेल, एनर्जी असतावर थांबायला लागेल. दॅट इज ही काय असणार तुमची, RDS, रेट डिटरमाइनिंग स्टेप. आणि रेट डिटरमाइनिंग स्टेप कशी असते, कशी होते रेट डिटरमाइनिंग स्टेप, हळूहळू. कशी होते रेट डिटरमाइनिंग स्टेप आपली, कशी होते, हळूहळू होते. कशी होते, कशी होते, हळूहळू होते. कशी होते, आता हा फ्लोरीन निघून जाईल, आता फ्लोरीन तुमचा निघून जाईल, गेला तरी प्रॉब्लेम नाही. कार्बन काय म्हणेल, चला भाई शेजारच्याकडे मायनस आहे, आपण काय करू त्यासोबत, बॉन्ड तयार करू. काय करू त्यासोबत, आपण बॉन्डिंग तयार करू शकतो. हा जरी निघून गेला इलेक्ट्रॉन घेऊन, हा इलेक्ट्रॉन घेऊन जाईल, तरी हा काय म्हणेल, चल भाऊ माझ्या भावाकडे इलेक्ट्रॉन आहे, तो मला दे. आणि तो देतो, आणि तो देतो. पहा इथून फ्लोरीन गेला, इथे काय झालं तुमच्याकडे, इथे काय झालं तुमच्याकडे, डबल बॉन्ड. आणि इकडे कोणी तुमच्याकडे, NO2 आहे. तसंच काय डाऊट, काय डाऊट, मेकॅनिझम कळलेलं आहे का, पुन्हा एकदा पाहून घ्या. काय सांगायचं असेल तर विचारा. गरजेचं कोण आहे, बॅड लिव्हिंग ग्रुप आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग. हा हायड्रोजन लिहू का, हा हायड्रोजन, ठीक आहे लिहू ना, तो असतो इथे. पण आता काय, एक हायड्रोजन गेला ना, एक आहे, ओके, दुसरा गेला, बाहेर पडला. हो, इथे डायरेक्ट इलेक्ट्रॉन पेअर होते ना, म्हणून इथे डबल बॉन्ड. समजलंय, नक्की समजलंय का, 100%. नेक्स्ट काय पहा, थांब, असं नाही, असं नाही, थांब. एक एक्झाम्पल, एक एक्झाम्पल. अरे एक तर एक्झाम्पल झालं पाहिजे, असं लगेच कुठं असतंय. घ्या चला. सोडवा, याला सोडवा, एवढं एक सोडवा फक्त. एवढं एक सोडवा, आपण पुढे जाऊ. मोनिका शांत बस बरं, डोंट टॉक. झालंय, झालंय, बोला. हा काय करेल, इलेक्ट्रॉन पेअर. अहो काय करेल, इलेक्ट्रॉन पेअर ओढेल. काय करेल हा इलेक्ट्रॉन पेअर तुमचा, जर त्याने इलेक्ट्रॉन पेअर ओढली, इलेक्ट्रॉन पेअर काय केली समजा यांनी, 1 2 3, इथे हायड्रोजन असणार आहे बरोबर, इथे हायड्रोजन असणार आहे. हा हायड्रोजन काय होईल, सोडून जाईल. हायड्रोजनने सोडलं, कार्बन वरती काय होणार, सर तो चांगला हायड्रोजन आहे, तो त्याचे इलेक्ट्रॉन देऊन जातोय. बाई तू माझे इलेक्ट्रॉन घे, पण शांत बस, ठीक आहे. इथे काय होणार,
मायनस चार्ज. इथे काय येणार, इथे फ्लोरीन तुमचा आहे. काय डाऊट. आता हा कार्बन काय म्हणेल, ह्या फ्लोरीनला तू आता निघून जा. तू गेलास तरी काही हरकत नाही. आम्ही दोघं काय करू, आमचा सेपरेट संसार, डबल बॉन्ड तयार करू आम्ही. काय डाऊट. झालं का, झालंय का, नक्की का, आलंय सगळ्यांचं, आलंय का, नक्की समजले. एक फायनल. पहा, E2 एलिमिनेशन पाहिला आपण, बरोबर आहे. जा घरी पण. नाही बसायचं, नको बस. आम्ही असं फोर्स बिर्स करत नाही आता. नाही बसायचं, नको बसू. आम्ही डायरेक्ट शूट करून टाकणार, म्हणजे लेक्चर शूट करून टाकणार. ठीक आहे, उगाच काहीतरी काम नको वाढायला. अजून कोणतं पाहिलं, E2, नंतर कोणतं पाहिलं E1, आणि नंतर कोणतं पाहिलं E1 CB. बोला, E2 मेकॅनिझम कसं होतं बरं, कोण कोण गरजेचं होतं, गुड लिव्हिंग ग्रुप होता. काय होते ते, गुड लिव्हिंग ग्रुप, बरोबर का, गुड लिव्हिंग ग्रुप होता, आणि वन स्टेप होतं. कसं होतं हे, आणि कोणती स्टेट होती येत होती इथे, ट्रान्झिशन स्टेट. कोणती येत होते, काय डाऊट ह्याच्यात, काय डाऊट ह्याच्यात. E2A बोला, E2 काय होतं, इथे सुद्धा एलिमिनेशन होतं. काय होतं इथे एलिमिनेशन. बोला, कोण होता इथे, बॅड लिव्हिंग ग्रुप. कोण होता तुमचा, बॅड लिव्हिंग ग्रुप. कोण होता इथे तुमच्याकडे, बॅड लिव्हिंग ग्रुप. बोला, कसं होतं, वन स्टेपच होतं. हे कसं होतं, वन स्टेप. कोणती स्टेट यायची, काय डाऊट, E1. बोला, हे पण काय होतं, एलिमिनेशन. काय होते इथे, एलिमिनेशन. बोला, असं काय होतं का, नाही. ओके, आणि काय तयार होतं इथे, कोण तयार व्हायचं इथे, कार्बो कॅटायन तयार होता. कोण तयार होता, कार्बो कॅटायन. आणि कशी होती, 2 स्टेप किंवा मल्टिपल स्टेप म्हणूयात आपण त्याला. ओके, रिअरेंजमेंट झाली तर एक स्टेप वाढत होती, बरोबर, मल्टिपल स्टेप. तशी ती स्टेप नाही कन्सिडर करत, पण ठीक आहे. कशी होती ही, कोण तयार होता मध्ये, इंटरमिडिएट होता का, कार्बो कॅटायन. वरती इंटरमिडिएट कुठं लिहिलंय का, म्हणजे तयार होत होता का, वरती इंटरमिडिएट नव्हता. E1CB, E1CB. बोला, काय काय गरजेचं होतं इथे, कोण तयार होत होता तुमच्याकडे, कार्बेनियन. का तयार होत होता, कारण कोण कोण होतं त्या ठिकाणी, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अँड बॅड लिव्हिंग ग्रुप होता. त्याच्यामुळे काय फॉर्म होतो तुमच्याकडे, कार्बॅनियन तयार होता. काय होतं, कार्बेनियन इंटरमिडिएट तयार करत होता, बरोबर का, नक्की का. ही काय होती तुमची स्लो स्टेप, ही काय होती तुमची, किंवा तिलाच काय म्हटलं आपण, RDS. इथं RDS कोणती आहे, ही वाली काय तुमची RDS, ही वाली काय तुमची RDS. काय डाऊट, काय डाऊट. ही पण कशी होती तुमची मल्टिपल. काय डाऊट, काय डाऊट. ठीक आहे, ओके. काय डाऊट, याच्यात काय डाऊट, मल्टिपल स्टेप लिहू का तिथे, येले. अरे चल चल चल, आहे ना, आहे ना, कैसे मन नाही होगा. काय डाऊट, फोटो काढायचा घ्यायचा. ठीक आहे, घेऊ पुढे. नेक्स्ट पहा आता, काय तुमच्याकडे, पार्शियल रिडक्शन ऑफ अल्किन्स. अल्काइन्सचं काय करायचं आपल्याला, रिडक्शन करायचं. पण कसं करायचंय, अरे अल्किनी प्रिपेयर करना है मगर अल्काइन से. ओके, कैसे, पार्शियल रिडक्शन करेंगे. क्या करेंगे हम, दोन गोष्टी, कंप्लीट रिडक्शन आणि, जर कंप्लीट रिडक्शन केलं तर अल्काइन पासून काय मिळतील, अल्केन मिळतील. काय मिळतील, अल्केन पासून, सॉरी अल्काइन पासून अल्केन.
जर पार्शियल केलं तर अल्काईन पासून अल्केन, म्हणजे ट्रिपल बॉन्डचा डबल बॉन्ड होईल जर पार्शियल केलं तर, आणि ट्रिपल बॉन्डचं सिंगल बॉन्ड होईल काय केलं तर कम्प्लीट रिडक्शन केल्यावर. काय केल्यावरती कम्प्लीट रिडक्शन केलं तर. पहा आता अल्काइन्स जे आहेत, कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन, यांचं समजा काय केलं तुम्ही पार्शियल रिडक्शन, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये केलं तुम्ही, निकेल आणि लिक्विड अमोनिया, निकेल अँड लिक्विड अमोनिया, किंवा कोणासोबत करू शकता तुम्ही PDBSO4, PDBSO4 सोबत. काय फॉर्म होतो त्या ठिकाणी, सिस आणि ट्रान्स अल्केन. रिडक्शन करताय, ऍडिशन ऑफ हायड्रोजन होते, कशी पार्शियल. आता पहा जर तुम्ही नायट्रोजन विथ लिक्विड अमोनिया वापरला, निकेल, हा बरोबर सॉरी, निकेल इन लिक्विड अमोनिया वापरला, काय वापरला, निकेल इन लिक्विड अमोनिया, तर काय तयार होतं तुमच्याकडे, सिस प्रोडक्ट. आणि जर तुम्ही PDBSO4 वापरला तर ट्रान्स प्रोडक्ट तयार होतो. थांबा, उलट झाले, इन प्रेझेन्स ऑफ निकेल, ओके उलट झालं इथे, ट्रान्स अँड सिस, म्हणजे निकेल लिक्विड अमोनिया वापरला तर ट्रान्स प्रोडक्ट आणि PDBSO4 वापरला तर सिस प्रोडक्ट. पहा ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन कशामध्ये होणार, डबल बॉन्ड मध्ये, बरोबर, आणि हायड्रोजन काय असणार, हायड्रोजन. आता सगळेच हायड्रोजन आहे, सिस काय ट्रान्स काय, सांगतो पुढे एक एक्झाम्पल घेऊया, तिथं आपल्याला सिस ट्रान्स जमणार आहे. ठीक आहे, जॉमेट्रिकल आयसोमर होणार, ह्या केसमध्ये होणार नाही आत्ताच्या एक्झाम्पल मध्ये, पण आता मात्र होणार, आपण करणार. पहा काय, कार्बन कार्बन समजा ट्रिपल बॉन्ड, हा असं म्हणूयात की CH3 काय केलं तुम्ही, ह्याचं रिडक्शन केलं, कोणासोबत केलं, लिक्विड NH3 आणि निकेल, आणि खाली कोणाच्या प्रेझेन्स मध्ये केलं, PDBSO4. बोला वरती कोणता प्रोडक्ट, ट्रान्स प्रोडक्ट, खाली कोणता प्रोडक्ट, सिस प्रोडक्ट. ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन ट्रान्स प्रोडक्ट, म्हणजे एक CH3 इकडे, दुसरा CH3, हायड्रोजनचे ऍडिशन, काय डाऊट, नक्की, बरोबर. आणि खाली काय होणार तुमचा, ट्रान्स प्रोडक्ट, इथं ट्रान्स लिहिणार मी, खाली काय होणार, सिस प्रोडक्ट, खाली काय होणार, सिस, CH3, हा ठीक आहे, वो लिखो ना, किधर इधर, अरे हे ऍड केले म्हणजे होणार ते रिडक्शन, पार्शियल रिडक्शन. काय डाऊट, कळाले, नक्की समजले, जायचंय पुढे, जायचंय का पुढे. नेक्स्ट काय, इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन ऑफ, आता आपल्याला काय झालं, रिएक्शन्स ऑफ अल्किन तयार झाल्या. आतापर्यंत आपण अल्किन प्रिपेअर करत होतो, आतापर्यंत अल्किन आपण प्रिपेअर करत होतो. आता काय करायचं आपल्याला, अल्किनच्या रिएक्शन्स करायच्यात. काय करायच्यात, रिएक्शन्स. आणि कसं आहे बरं, कोणती ऍडिशन करायची, व्हॉट इज इलेक्ट्रोफाईल, इलेक्ट्रॉन लविंग, इलेक्ट्रॉन, ज्याला इलेक्ट्रॉन आवडतात, बरोबर. ऍडिशन कोणाची होणार आहे, कोणामध्ये होणार आहे, जर हा पॉझिटिव्ह चार्ज आहे तर ह्याच्यामध्ये तो काय शोधणार, निगेटिव्ह सेंटर, म्हणजे ह्याच्यावरती किंवा याच्यावरती काय येणार आहे, याच्यावरती किंवा याच्यावरती काय येणार. मी म्हणतो इथे ह्या कार्बन वरती मायनस चार्ज झाला, काय आलं इथे, याच्यावरती मायनस म्हणजे याच्यावरती मायनस म्हणजे याच्यावरती काय येणार, या प्लस वरती कोण अटॅक करू शकतो तुमचा, निगेटिव्ह स्पेसिस, म्हणजे कोण पाहिजे तुमच्याकडे, न्यूक्लिओफाईल. कोण पाहिजे तुमच्याकडे, म्हणजे इथं जोडी कोणाची असते, इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लिओफाईल. कोणावरती अटॅक करतात ते, अल्किन. कोणासोबत रिएक्ट करतात ते, अल्किन. तयार काय होईल पहा, कार्बन डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्ड मध्ये झालं, बरोबर. ह्याला कोण लागला तुमचा, इलेक्ट्रोफाईल, आणि इथे घेऊन अटॅच झाला तुमचा न्यूक्लिओफाईल. कोण अटॅच झाला तुमचा, काय डाऊट, नक्की. इलेक्ट्रोफाईल काय असतं, इलेक्ट्रॉन लविंग, जो कोणाला शोधत असतो,
कोणाला शोधत असतो? इलेक्ट्रॉनला. मायनस सेंटर कुठे, मायनस चार्ज कुठे, तिथे तो शोधत असतो. आणि न्यूक्लिओफाईल म्हणजे काय? न्यूक्लियस लविंग म्हणूयात. काय म्हणूयात त्याला आपण? न्यूक्लियस वरती चार्ज पॉझिटिव्ह, म्हणजे तो काय शोधत असतो? पॉझिटिव्ह सेंटर. काय शोधत असतो तुमचा तो? पॉझिटिव्ह सेंटर. काय डाऊट? काय डाऊट? एक्झाम्पल लिहायची गरज आहे का? हॅलोजन्स लिहा, नायट्रोजन, ऑक्सिजन, उरलेले इकडं. असं आहे तुमचं. ओके, इथे आलं तुमचा हॅलोजन्स, नायट्रोजन, ज्यांनावरती मायनस चार्ज होते, पॉझिटिव्ह चार्ज होते सगळे इकडे आले, बोरॉन वगैरे. ठीक आहे, जायचंय पुढे. नेक्स्ट काय आपल्याकडे? इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन ऑफ अल्केन. इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन ऑफ अल्केन. एकच मिनिट थांबा, किती आहे बघू द्या. ठीक आहे, लास्ट पॉइंट एवढंच, एक मेकॅनिझम फक्त आणि 2 एक्झाम्पल आपण थांबूया. हा, पूर्ण संपवायचं? चालतंय, मेकॅनिझम पहा याचं. मेकॅनिझम पाहतोय आपण. काय पाहतोय इथे आता? मेकॅनिझम. काही नाही, तोच माग जो घेतला होता तोच घेतो. हाँ, अच्छे एग्जाम्पल दे दो. ठीक है ना, अच्छे एग्जाम्पल देंगे. ठीक आहे, घेऊ का पुढे? कोणाची ऍडिशन करायची आपल्याला? इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लिओफाईल. पहिल्या स्टेप मध्ये ऍडिशन कोणाची होती? कोणाची होते? इलेक्ट्रोफाईल. ह्या दोघांपैकी एकावरती काय येणार आहे? आता इकडे शिफ्ट होईल किंवा कुठे शिफ्ट होईल? मी म्हणतो इकडे शिफ्ट झाला. कुठे शिफ्ट झाला? समजा इकडे शिफ्ट झालाय, असं समजा की कुठे शिफ्ट झालाय? इकडे शिफ्ट झालाय. कुठे शिफ्ट झालाय? इकडे शिफ्ट. CH3 CH. ठीक आहे, पुढे पहा तयार काय होईल? कार्बन. बोला, चार्ज कोणता? मायनस. याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. काय डाऊट? काय डाऊट? सर इकडे शिफ्ट झाला, तिकडे इथे का नाही शिफ्ट केला तुम्ही? इकडे का नाही शिफ्ट केला? करतो तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी. CH3 CH पॉझिटिव्ह, कार्बन, हायड्रोजन, हायड्रोजन सॉरी निगेटिव्ह, आणि इथे काय येणार? काय डाऊट? जर इकडे शिफ्ट केला तर पॉझिटिव्ह चार्ज. काय डाऊट? नक्की. जाऊ का पुढे? आता पहा, इथे ज्या कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, जर कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज आला त्याला काय म्हणतो आपण? इथे कोणत्या टाईपचं कार्बोकॅटायन आहे? हा, आणि इकडे कोणता आहे? जो कार्बन पॉझिटिव्ह चार्ज, तो किती कार्बन लाटायचा इकडे, म्हणजे कोणता आहे? आणि इथं कोणता आहे? स्टेबल कोणता असतो? मग कुठं जाईल ते? कळतंय का? प्लस चार्ज मध्ये काय घेतला, आणि इथे कोण येऊन अटॅच होईल तुमचा? आता इलेक्ट्रोफाईल. हा मायनस झाला ना, याच्यावरती कोण येऊन अटॅच होईल तुमचा? कोण येऊन अटॅच होईल तुमचा? काय डाऊट? काय डाऊट? ही जी स्टेप आहे ही काय तुमची? स्लो स्टेप. काय हे तुमची स्लो स्टेप? स्लो स्टेप म्हणजेच काय? RDS. स्लो स्टेप म्हणजे काय असणार ते? कळतंय? कळतंय का? नक्की. कार्बोकेटायन तयार झाला, याचा अर्थ रिअरेंजमेंट होणार आहे. इथं होईल का? नाही होणार, ऑलरेडी काय स्टेबल येतो. बोला मग आता कोण अटॅक करेल तुमचा? कोण येईल तुमचा पिक्चर मध्ये? न्यूक्लिओफाईल. कुठे येईल तुमचा तो? कार्बन वरती. एंट्री झाली त्याची. वडापाव वडापाव. न्यूक्लिओफाईल, कार्बन, इलेक्ट्रोफाईल, हायड्रोजन. काय डाऊट? कोण तयार झालाय रे? अहो तयार कोण झालाय? ठीक आहे, झालाय प्रोडक्ट तयार तुमचा जो पाहिजे तो झालेला आहे. पुढे पाहूया. ठीक आहे, काय डाऊट ह्याच्यामध्ये? काय डाऊट? आता महत्वाच्या गोष्टी लिहून घेऊयात फक्त आपण. बोला, बोल ना. कोणामध्ये? हा हा, आपण इथे कार्बोकॅटायनचा विचार काय केला? बरोबर, ठीक आहे. आधी अटॅक कोण करतोय? इलेक्ट्रोफाईल करतोय ना, म्हणजे थांबायचे कोणाला? कॅटायनला थांबायचं. कळतंय? म्हणून कार्बोकॅटायनला विचार घेतलं, कार्बेनियनला नाही घेतलं.
समजलं. त्याला इलेक्ट्रोफाईल मिळाला ना लगेच. तू लग्न झालं, तू मॅट्रोमनीला रजिस्टर करणार का? नाही करणार. तसंच आहे, त्याला मिळाला इलेक्ट्रोफाईल, तू कशाला अनस्टेबल होईल? तू करशील, तुझा भरोसा नाही. काय रजिस्टर? पुढे पा. बोला, कोण तयार झालं आपल्याकडे? कार्बोकॅटायन इज फॉर्म्ड. कार्बोकॅटायन काय झालाय? कार्बोकॅटायन तयार झालाय. देअरफॉर काय होणार? रिअरेंजमेंट. रिअरेंजमेंट इज पॉसिबल. रिअरेंजमेंट काय या ठिकाणी? रिअरेंजमेंट काय तुमच्या इथे पॉसिबल आहे. ओके. आता जो कार्बोकॅटायन तुमचा तयार झालेला आहे तो कसा असतो? प्लेनर असतो. कसा असतो? कसा असतो तुमचा? प्लेनर. म्हणजे अशी जॉमेट्री असते त्याची. मग याच्यावरती जो काही न्यूक्लिओफाईल येतोय, कोण येतोय तुमचा? हा याच्यावरनं वरतून किंवा फ्रंट साइडनी पण अटॅक करू शकतो आणि डाऊन साइड किंवा बॅक साइडनी पण अटॅक करू शकतो. जर फ्रंट साइडने अटॅक केला तर सोल्युशन कसं होईल? समजा फॉर एक्झाम्पल मी म्हणतो ते झालं डेक्स्ट्रोरोटेटरी. काय झालं सोल्युशन? मग खालून केल्यावरती काय होईल तुमचं सोल्युशन? आणि मग कंपाऊंड मध्ये तुमच्याकडे डेक्स्ट्रोरोटेटरी पण असतील आणि प्रोडक्ट मधले कंपाऊंड तुमच्या डेक्स्ट्रो पण असतील आणि लिओ पण असतील. म्हणजे काय असणार त्या ठिकाणी? रेसिमिक मिक्सचर. काय असणार त्या ठिकाणी? ओके. कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन कसा असतो? इज प्लेनर. ओके. न्यूक्लिओफाईल can approach from front side as well as back side. as a result काय होतं त्या ठिकाणी? रेसिमिक मिक्सचर काय डाऊट? काय तयार होतो तुमचं इथे? रेसिमिक मिक्सचर. काय तयार होतो तुमचं? लिहिलं इथं, जाऊ दे चला. ओके. डबल बॉन्ड कुठे शिफ्ट होतो आणि त्या साईडला जिकडे काय होईल? स्टेबल कार्बोकॅटायन तुमचा तयार होणार आहे त्या साईडला तुमचा डबल बॉन्ड शिफ्ट होणार आहे. बरोबर. आपण पाहिलं ना इथे डबल बॉन्ड कुठे शिफ्ट झाला? या साईडला झाला. कारण काय झालं? तिथे स्टेबल कार्बोकॅटायन तयार होत होता शिफ्टिंगमुळे. काय डाऊट? नक्की. जे आता सांगितले तेच तिकडे लिहिलेलं आहे. हे काय तुमच्याकडे? हायड्रो हॅलोजनेशन. म्हणजे कोणाची ऍडिशन करायची तुम्हाला? हायड्रोजन आणि हॅलोजन. ओके. पहा, CH3 CH डबल बॉन्ड CH2. काय डाऊट? कोणाची ऍडिशन करायची? हायड्रोजन आणि हॅलोजन. कोणाची ऍडिशन केली मी? HBr. कोणाची ऍडिशन केली मी? HBr. कोणाची ऍडिशन केली? HBr. आता HBr ची ऍडिशन केली. पहा, Br मायनस काय तुमचा ऍज अ न्यूक्लिओफाईल, H प्लस ऍज अ इलेक्ट्रोफाईल. कुठे शिफ्ट होईल? एकतर इकडे किंवा इकडे. दोन्ही प्रोडक्ट काढतो पहा. CH3 CH. ओके. इथे काय येईल तुमचा? समजा इथे म्हणतो मी प्लस चार्ज झाला. काय आलं इथे? प्लस चार्ज. इथे जर प्लस चार्ज झाला तर HBr मधला कोण जाईल इथे? याच्यातून काय प्रोड्यूस होतं पहा? H प्लस Br मायनस H प्लस Br. बोला, इथे समजा प्लस आला तर Br मायनस तुमचा इथे आणि H तुमचा इथे. हा एक प्रोडक्ट तयार होईल तुमचा. बरोबर. आणि दुसरा प्रोडक्ट काय तयार होईल? CH3 CH H CH2 आणि ह्याला कोण? Br. काय डाऊट? वरचा वाला काय असतो तुमचा? मेजर. खालचा वाला काय तुमचा? खालचा काय तुमचा? सर तुम्ही कसं काय ठरवलं मेजर कोणता मायनर कोणता? याच्यासाठी एक रूल आहे, त्याला म्हणतो आपण मार्कोनिकॉप्स रूल. कोणता रूल? मार्कोनिकॉप्स रूल. कोणता रूल आहे त्या ठिकाणी? जो की आपण उद्याच्या लेक्चर मध्ये पाहूया. इथे आपला टाइम संपलाय. ठीक आहे. काय डाऊट इथपर्यंत? नक्की समजलंय? ठीक आहे. स्कॅनर येईल, स्कॅन करायचंय.
पुन्हा एकदा घरी गेला व्हिडिओ पाहून घ्यायचा व्यवस्थित, तर समजेल. नाही समजलं स्किप नाही करायचं, स्पीड कमी करून पाहायचं, परत मागे जाऊन पाहायचं, पण पाहिजे. ठीक आहे, तर समजेल. ओके, थोडाशा कन्फ्युजिंग आहे, थोडस वर्ड्स सारखे सारखे येतात, तेच 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 त्याच्यामुळे. ओके, स्कॅन करा, नोट्स भेटून जातील. बाकीचं आपण उद्या पाहू. थँक्यू. स्कॅनर नाही लगा. थांबा, स्कॅनर येईल.